नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हळदी कुंकासाठी 5 मिनिटात मेकअप कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी प्रोडक्ट वापरून आपण हा मेकअप करणार आहे। सगळ्यात अगोदर मी माझ्या चेहऱ्यावरती आपलं जे स्किन केअर असतं जसं की मॉइश्चरायझर असेल, टोनर असेल किंवा सनस्क्रीन असेल हे मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर। आता प्रायमरची मेकअपची पहिली स्टेप असते प्रायमर। प्रायमर हे आपल्या चेहऱ्यावरती मी डॉट डॉट करून लावून घेतले। तुमच्याकडे जे कोणतं प्रायमर असेल ते तुम्ही नक्कीच यूज करू शकता। तर प्रायमरचे आपल्याला एक छान लेयर तयार करायचे आहे आपल्या चेहऱ्यावरती आणि पूर्ण चेहऱ्यावरती ॲब्झॉर्ब नाही होऊन द्यायचं, ते फक्त आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचे। त्यानंतरची आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे जर तुमच्याकडे फाउंडेशन तुम्हाला यूज करायचं असेल तर फाउंडेशन सुद्धा यूज करू शकता। बेबी क्रीम, सीसी क्रीम जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही नक्कीच यूज करा। मी इथे शुगर पॉपचं माझ्याकडे बेबी क्रीम आहे ते मी यूज करणार आहे, कारण हळदी कुंकासाठी आपण घरीच असतो, जास्त हेवी मेकअप आपण करत नाही, त्यामुळे मी इथे बेबी क्रीम यूज केलेली आहे। आणि नेहमी फाउंडेशन असेल, बेबी क्रीम असेल, सीसी क्रीम असेल जी तुमच्या शेडचीच नक्की घ्या, किंवा जर तुमचा शेड वेगळा असेल किंवा फाउंडेशनचा शेड वेगळा असेल तर ते खूप विचित्र वाटतं, त्यामुळे तुमच्या शेडप्रमाणेच तुम्ही फाउंडेशन चॉईस करा। तर मी छान माझ्या चेहऱ्यावरती ब्लेंड केलेला आहे ब्युटी ब्लेंडरनी। तुम्ही पाहू शकता माझा हा लुक कसा वाटतोय। मी असं वाटत नाहीये की मी कुठलंही प्रोडक्ट म्हणजे बेबी क्रीम, फाउंडेशन असं काही मी माझ्या चेहऱ्यावरती लावलेलं आहे, कारण मी माझ्या शेडप्रमाणेच फाउंडेशन म्हणजे बेबी क्रीम यूज केलेले आहे। त्यानंतर हेवी मेकअप नको आहे आपल्याला, त्यामुळे एकदम नॉर्मल थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी लावून घेतलेला आहे। त्यानंतरची आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे जर तुम्हाला डार्क सर्कल असतील किंवा मग नाकाच्या साईडला काळा भाग पडलेला असतो, ओठांच्या साईडला काळा भाग पडलेला असतो, पिंपल्सचे डाग असतात, अशा ठिकाणी आपल्याला कन्सिलर यूज करायचे। मला जास्त काही डार्क सर्कल नव्हते, पण मला ओठांच्या साईडला थोडासा काळा भाग वाटत होता, त्यामुळे मी डोळ्याच्या खाली पण थोडंसं लावून घेतलं। आणि कन्सिलर हे हायलाइटिंगचं सुद्धा काम करतं, त्यामुळे मग मी डोळ्यावरती, कपाळावरती आणि गालावरती थोडंसं, ओठांच्या शेजारी असं मी थोडंसं कन्सिलर यूज केलं। आणि कन्सिलर हे लावल्यानंतर नेहमी जिथे कन्सिलर लावलंय तिथेच ब्लेंड करा। बरेच जण कन्सिलर लावतात आणि पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करतात, तसं न करता जिथे तुम्ही कन्सिलर लावलंय तिथेच तुम्हाला ब्लेंड करायचं आहे। त्यानंतर मी ॲब्रो फिल करण्यासाठी इनसाइडचं हे ॲब्रो फिलर पॅलेट यूज केलेलं आहे। त्याच्यामधलं मी डार्क ब्राऊन कलर यूज केलेला आहे। डार्क ब्लॅक कलर बरेच जण यूज करतात। जर तुम्ही डार्क ब्लॅक कलर यूज केला तर तुमचे ॲब्रो हे आर्टिफिशियल वाटतात, त्यामुळे तुम्हाला डार्क ब्राऊन कलर यूज करायचा आहे नेहमी। आता इथे हळदी कुंकासाठी मेकअप करतोय, त्यामुळे आपण आयशॅडो तर जास्त लावू शकत नाही, त्यामुळे मी ब्राऊन आणि व्हाईटमध्ये थोडासा कलर होता तो मी यूज केलेला आहे माझ्या डोळ्यांवरती, म्हणजे जास्त हेवी पण वाटणार नाही, एकदम नॅचरल लुक देईल, त्यामुळे मी ब्राऊन व्हाईट असा कलर यूज केलेला आहे। तुम्ही पाहू शकता माझे डोळे एकदम नॅचरल वाटतात, अजिबात हेवी वाटत नाहीये। नंतर मी मेबेलिनचं आयलायनर यूज केलेलं आहे। जर तुम्हाला आयलायनर यूज करता म्हणजे लावता येत नसेल तर तुम्ही अगोदर काजळ पेन्सिलने आयलायनर लावायला शिका आणि त्यानंतर मग लिक्विड आयलायनर यूज करा। त्यानंतर मी यूज केलेलं आहे NYBचं काजळ। NYBचं काजळ खूप मस्त आहे, डार्क आहे, पटकन लागलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 99 रुपयामध्ये NYBचं काजळ भेटतं। खूप छान प्रोडक्ट आहेत NYBचे, तुम्ही नक्कीच यूज करू शकता। त्यानंतर आपला आयलायनर सुकेपर्यंत आपण ब्लश लावणार आहे। ब्लशसाठी माझ्याकडे रेड कलरची लिपस्टिक होती आणि मला एक नॅचरल लुक पाहिजे होता, त्यामुळे मी लिपस्टिक यूज केलेली आहे ब्लश म्हणून। थोड्याशा क्वांटिटीमध्ये लावून घेतली आणि आपल्या ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड केलेली आहे। थोडंसं नाकावरती सुद्धा लावायचं, जेणेकरून तो भाग सुद्धा छान पिंकिश आणि एकदम नॅचरल लुक येईल। त्यानंतर मी आयलॅशेस कर्लर यूज केलेला आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की यूज करा, नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। त्यानंतर मी NYBचं मस्कारा यूज केलेला आहे। NYBचा मस्कारा हा वॉटरप्रूफ आहे आणि खूप छान जास्त वेळ टिकतो, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। छान मी मस्कारा माझ्या डोळ्यांवरती अप्लाय केलेला आहे। त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे लिपस्टिक। आता लिपस्टिक जी मी ब्लश म्हणून यूज केली तीच मी माझ्या ओठांना सुद्धा यूज करणार आहे। नेहमी मी लिपस्टिक लावताना डायरेक्ट लिपस्टिक अजिबात लावत नाही, ब्रशवरती लिपस्टिक घेते त्यानंतर मी माझ्या ओठांवरती अप्लाय करते।
कारण मला ब्रशने खूप सोपं जातं. पटकन जसे ओठ आहेत तसे आपल्याला ब्रश फिरवता येतो आणि छान आपल्या ओठाच्या आकारासारखी लागली जाते. त्यामुळे मी नेहमी ब्रशनेच लिपस्टिक लावते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फिक्शन केलं की नाही केलं माहीत नाही, पण मी कॉम्पॅक्ट लावली नव्हती. का लावली नव्हती? कारण बऱ्याच वेळा कॉम्पॅक्ट लावल्यानंतर आपला चेहरा खूप केकी दिसतो. त्यामुळे मी अगोदर माझ्या फाउंडेशनला आणि पूर्ण मेकअपला सेट होण्यासाठी टाइम दिला आणि सगळ्यात लास्टमध्ये मी कॉम्पॅक्ट यूज केलेली आहे. त्यानंतरची पुढची स्टेप आहे, लास्ट स्टेप आहे ही, ती म्हणजे आपलं हायलायटर मी एकदम नॉर्मल यूज केलेला आहे. जास्त हेवी हायलायटर लावलेलं नाही. एकदम नॅचरल लुक देण्यासाठी मी थोडंसंच हायलायटर यूज केलं. गालावरती, नाकावरती, कपाळावरती आणि थोडंसं ओठांच्या खाली यूज केलेलं आहे. हा आपला पूर्ण लुक झालेला आहे. जर तुम्हाला ज्वेलरी घालायची असेल तर तुम्ही ज्वेलरी सुद्धा घालू शकता. जर तुम्हाला जास्त हेवी नको असेल तर तुम्ही फक्त मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र घातलं ना तरी खूप छान आपला मेकअप लुक दिसतो. आय होप की हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.